रामकृष्ण हरी मंडळी, आज जरा आपण गायांच्या खाद्याविषयी बोलणार आहोत. कसं गायांचं खाद्य दर 3 महिन्याला किंवा 6 महिन्याला बदललंच पाहिजे आणि आम्ही कंपल्सरी बदलतो म्हणजे बदलतो. खाद्याविषयी म्हणलं जरा थोडीशी माहिती द्यावं तुम्हाला. आम्ही कोणचं चारत होतो नाही, आम्ही दर 6 महिन्याला 100%, 3 महिने 6 महिने, आता 3 महिने झालं आपण बदललं होतं. आत्ता परत 3 महिन्यांनी बदललं आहे. कसं असतं, जी खुराकामध्ये बदलतो म्हणजे बदलतो आणि गाय लागू राहण्यासाठी येत नाही 100%, तर ते प्रॉब्लेम मेन म्हणजे सॉल्व्ह होतो. त्याच्यामुळं पहिलं आपण दूध शक्ती म्हणून आहे ती वापरत होतो. त्याच्या आधी दूध फ्लॅश म्हणून, आता त्रिवेणी संतुलन पशुआहार म्हणून आपण त्रिवेणी ही आत्ता आणलेले आहे. पहिल्यांदाच आपण पण वापरतो. आता ह्याचा रिझल्ट कसा आहे कसा नाही तेव्हा आपण पाहणारच आहोत. तो रिझल्ट पाहिल्यानंतर पासून आपल्याला काय फरक आहे काय नाही त्या खाद्याविषयी नंतर मी तुम्हाला लगेच फरक जाणवत नाही. जवळ त्याला सांगू शकत नाही. भविष्यात माणूस मागचं सांगू शकतो भूतकाळातलं, पण भविष्य काळातलं सांगू शकत नाही. त्याच्यामुळं मोरचं सांगू शकत नाही मी. आत्ता सध्याचं तर सांगते. चला दावते तुम्हाला कोणचं खुराक आहे. हा आणखीन असतो तो गव्हाचा भुसा म्हणून आहे. तो गव्हाचा भुसा बी कायमस्वरूपी आम्ही चारतो. गव्हाच्या भुस्याने काय होतं, थोडाफार चारा कधी कमी पडला तरी पाणी पिऊन तो भुसा फुगल्या जातो आणि त्यांनी गाय कुशीवरती राहते. त्याच्यामुळं आम्ही गव्हाचा भुसा एक कंपल्सरी चारत असतो. तर तुम्हाला आपल्या गायी दाखवते. गायी पण बघा, पूर्ण व्हिडिओ तुम्ही बघा आणि आवडलंच तर लाईक करा. पूर्ण व्हिडिओ पहा. पूर्ण व्हिडिओला बघायला विसरू नका. तुम्हाला आपल्या गायींची तब्येत कशी किंवा आपल्या गोठ्यावरती अजूनपर्यंत तर काय प्रॉब्लेम नाही. जवळजवळ आम्ही बऱ्याच वर्ष झालं हा व्यवसाय करतो. पहिलं परवडतच नव्हतं, म्हणजे जेव्हा दुधाला मार्केट नव्हतं त्यावेळेस तर काही परवडतच नव्हतं. पण आत्ता कसं मागचे कसर मला वाटतं आत्ता निघू शकते. मागची कसर 100% आत्ता निघणार म्हणजे निघणारच. त्याच्यामुळे शेतकऱ्यांना माझं सांगणं असं आहे की हार मानायची नाही. लगे थोडासा संघर्ष करावाच लागतो. कुठंतरी संघर्ष केल्याशिवाय आपल्याला यश मिळत नसतं. त्याच्यामुळे जेव्हा दुधाला मार्केट नव्हतं तेव्हा काही शेतकरी बांधवांनी बऱ्याच गाया विकल्या आहेत. तसं काय करू नका. गाया काही विकू नका. दिवस जाते दिवस येत असते. तर आता खरोखरच शेतकऱ्याचे चांगले दिवस आलेले आहेत. त्याच्यामुळे थोडा दम धरत जा. बघा हे आपलं त्रिवेणी आणखीन फोडलं नाही. आपल्या जुन्यातलं शिल्लक होतं त्याच्यामुळं फोडलं काय नाही. भुसा पण बदल केलाय जरा. भुसा बी वेगळ्या जरा कंपनीचा आणलाय. काय आता गारठ्याचा थोडासा भुसा कमीच आणतो आपण. कशामुळं काय होतं, गारठ्याने ना ढेप बांधल्या जाते. लय गार थंडपणा भुशाला सोसल्या नाही जात. त्याच्यामुळे जसा लागल तसा आपण भुसा आणतो. लय पण आणत नाही, कमी प्रमाणातच जरा. बघा इकडं आपल्या गाया आहेत. काय गाया बांधायची पण भरपूर अडचणच झाली या. चला होऊन द्या. काही एका गायने गव्हाणच पाडून घेतली. आता काय करावं तरी काय विलाजच नाही त्याला. बघा गायांचं असं खाणं चाललंय. पाणी बिनी मारून झालंय. आत्ताच गव्हाणीला पाणी मारलं. वेळा 3-4 टाइम तर कंपल्सरी मी पाणी मारते. का तर आपल्याच्याने पुन्हा होत नाही म्हणून. बघा पूर्ण गोठ्यात पण पाणी मारून घेतलेलं आहे. इकडं गायांचं कसं काय, कशी तब्येत आहे सांगा आपल्या गायांची. बघा जसं बोलतो तसंच आहे या. असं नाही की बोलायचं एक आणि दावायचं एक. तसं अजिबात आम्हाला आवडत नाही. जे आहे ते सत्य आहे. खोटं सांगायचं नाही. तुमच्या दाजींचा डायलॉग आहे, खोटं बोलायचं नाही, कॉफी करायची नाही. तसं आहे ती रिअलमध्ये आहे. प्रॉब्लेम येऊ नाही आम्हाला तर अजूनपर्यंत आपल्या गोठ्यावरती प्रॉब्लेम जाणवलाच नाही गायला काही. पण तरी पण येऊ नाही म्हणून आपण कंपल्सरी
मिनरल मिक्सचर ही देत राहायची. कसं असतं, जमिनीला कसं आपण खत पाणी घातलं नाही तर पीक चांगलं येत नाही. मिनरल मिक्सचर म्हणा हे दिल्याशिवाय गायांची ग्रोथ चांगली राहत नाही, तसं असतं. त्याच्यामुळे तुम्ही होता होईन तेवढं गायांची काळजी घेत राहा. जी त्यांच्या आहाराला लागते ती तेवढं 100% देत राहा. आपल्याही गोठ्यापाशी मुर्गास किंग नावाचं नेपियर आहे. थोडंसं पूर्णपणे तोडून झालेलं आहे आपलं. चला दावते तुम्हाला कसं काय फुटलाय, कसा फुटवा या काय या. बघा ही मुर्गास किंग आहे आणि ह्याला आता आम्ही शेणखत घालून घेतलंय. का तर ह्याला बऱ्याच जवळजवळ 3 वर्षाचं ही मुर्गास किंग झालेलं आहे. इकडं पहा. त्याच्यामुळे कसं असतं, भरपूर दिवस झाल्याच्या नंतर जे जमिनीत घटक पाहिजे ते जमिनीतनं बी भेटले पाहिजे, प्रोटीन भेटलं पाहिजे जमिनीतनं बी. मुर्गास किंगला बऱ्यापैकी चांगल्यापैकी खत घातल्यानंतर प्रोटीन मिळतं म्हणजे मिळतं. तसं खत घालायला विसरायचं नाही. विर्या पण घालतो आपण. आणखीन एक, आपल्या जे गोठ्यातील गाया आहेत त्यांचं गोमित्र आम्ही कंपल्सरी धरतो म्हणजे धरतो. गोमित्रासारखं तर रिझल्ट कशाचाच नाही. नुसतं आपल्याकडं गाय आहेत आणि गायांच्या शेणखतापासूनच बघा ही गोमित्र आहे. ते पडा पण एक बघा स्पेशल त्याच्यासाठीच आहे. इकडं बघा गोमित्रासाठी असं नाही ते गायांच्या नुसता शेणाचाच फायदा होतोय असं काहीही नाही. गायांच्या शेणाचा फायदा होतोय, दुधाचा फायदा होतोय किंवा गायांच्या गोमित्राचा बी फायदा होतोय. असं नका शेतकऱ्यांनी समजू की नुसती गाय आणि तिचाच दुधाचाच फायदा आहे. तसं काहीही नाही. नुसत्या दुधाचाच नाही, खताचा फायदा आहे, आणखीन गोमित्राचा फायदा आहे. फक्त आपण करत राहायचं. नाही केल्याच्या नंतर आपल्याला भेटणं भरपूर मुश्किल आहे. फक्त कशा नाही कशात आपल्याला रिझल्ट भेटतोय तसं बघत राहायचं. असं नाही की ह्याच्यामध्येच आम्हाला रिझल्ट भेटलाय आणि तेवढ्यातनंच बाद झालं असं काही करायचं नाही. कसं असतं, जसं कोंबडी अंड देते तरी ती फायद्याची. कोंबडीपासून बी 10 रुपये फायदा भेटतो किंवा अंड्यापासून बी 10 रुपये फायदा भेटतो. आणि पण तिची जी विष्ठा असते म्हणजे कसं शेणखत, जसं आपण शेणखत म्हणतो तसं कोंबड खत कोंबड्यांचं, त्या कोंबड खतापासून बी आपल्या शेतीला भरपूर असा नफा फायदा होतो. त्याच्यामुळं कोंबडी जशी आपल्याला कोंबडीचं वाटतं कोंबडी चांगली, तसं गायही चांगली आहे. गायच्या पण खतापासून गोमित्रापासून भरपूर असा फायदा होतो. गायच्या दुधापासून बी होतो. आपण 10-10 रुपये कुठंतरी कमवत असतात. त्याच्यामुळं काय दादा म्हणते तर आम्हाला काहीही राहत नाही. आजच एका दादांचा कॉल आलता की आम्हाला काहीच राहत नाही. पण तसं नका करू. विकत चारा हे घातल्याच्या नंतर खरोखरच काहीही राहत नाही. फक्त स्वतःचा होता होईन एवढा आपल्या घरचा चारा करत राहा. घरचा चारा केल्याच्या नंतर तुम्हाला 100% परवडन. म्हणजे चला आता आपल्या कोंबड्यांचे अंडे धावते तुम्हाला. आपले रोजचे अंडे निघतात किती, बोलून दाखवण्यात आणि असं सत्य दाखवण्यात भरपूर असा फरक असतो. चला तुम्हाला डायरेक्ट कोंबड्याच्या जाळीपाशीच घेऊन जाते. बघत राहा फक्त कसे काय आता खोटं बोलती का खरं बोलती. जे आपली यूट्यूब फॅमिली आहे त्यांना सत्य दाखवायचं, खोटं दाखवायचं नाही. ही भांडं घेते आता अंडे आणण्यासाठी. चला रोजचे रोज किती अंडे आहेत काय, भरपूर अंडे बी निघतात. आता सध्याला गारठ्याचे दिवस आहेत. गारठ्याच्या दिवसामध्ये 10 रुपयाला एक अंड झालेलं आहे. आता अंड्याचे बी रेट भरपूर असे वाढलेले आहेत. आता ही आपल्या कोंबड्याची जाळी आहे बघा किती अंडे, 5 आणि 5 10 14 अंडे. 5 6 7 8 9 10 13 आणि 14 बघा एवढे अंडे येतात.
चला आता धुवून घेते स्वच्छ मस्त चांगले. आपल्या घरापाशीचा बघा आपल्या इथं घर आहे आणि घरापासूनच जवळ आपला असा कोंबड्याचा पण खुरवडा आहे, पण थोडासा लांब आहे. काय असतं कोंबड्यापासून जी चुकाट्याची भीती असते. ही बघा कोंबड जाई आपली, हे त्यांना बसण्यासाठी केलेलं या, त्याच्यामुळे थोडंसं लांब आपल्या शेताच्या जवळच बांधापाशी आपण ही जाळे बनवलेले आहे त्यांना. पावसा पाण्याचं नो टेन्शन, व्यवस्थित जिथली तिथं हे अशा लाकडांवरती वर उड्या मारून असे बसतात बघा. हे 14 अंडे म्हणलं तरी रोजचं 140 रुपये असं झालं. खरं ही शेतकऱ्याची मजा असते. शेतकऱ्यासारखं जीवन कुणाचंही नाही. शेतकऱ्याच्या दारात दूध फुकट, अंडे फुकट, शेतातला भाजीपाला फुकट असतो. काय शेतीतल्या लोकांना विकत घ्यायचं आणि खायचं. जेव्हा आणीन तेव्हा तसं नाही. शेतात शेतकऱ्याची बायको गेली तरी चालता चालता 4 वांगे आणि 4 मिरच्या घेऊन येते. त्याच्यामुळे शेतकरी हा साऱ्या जगाचा पोशिंदा आहे आणि राजा पण आहे. चला आता बाय बाय, एंड हिदच करते व्हिडिओला आपल्या.